नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19च्या या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ। चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा आपला आजचा विषय आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत प्रसार माध्यमे आणि इतिहास भाग 1। प्रसार माध्यमे आणि इतिहास क्षमता विधाने लक्षात घ्या। विविध प्रसार माध्यमे व इतिहास यांच्यातील सहसंबंध ओळखता येणे, विविध प्रसार माध्यमातील माहितीच्या आधारे तटस्थपणे स्वतःचा ऐतिहासिक दृष्टिकोन विकसित करता येणे, संबंधित व्यवसायातील व्यावसायिक क्षेत्रांची माहिती मिळविणे। प्रसार माध्यमे आणि इतिहास या पाठामध्ये आपण प्रसार माध्यमांची ओळख, प्रसार माध्यमांचा इतिहास, प्रसार माध्यमांची आवश्यकता, प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्रे यांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण प्रसार माध्यमांची ओळख आणि प्रसार माध्यमांचा इतिहास या 2 भागांवरती विचार करणार आहोत। तर भाग 1 मध्ये आपण प्रसार माध्यमांची ओळख आणि प्रसार माध्यमांचा इतिहास समजून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाची। प्रसार माध्यमांची ओळख। प्रसार माध्यमे। प्रसार माध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यम असे 2 शब्द आहेत। पहा, या 2 शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊया। प्रसार म्हणजेच प्रसार या शब्दाचा अर्थ आहे दूरवर पोहोचवणे, आणि माध्यम, माध्यम म्हणजे एखाद्या सहाय्याने, म्हणजे एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो। मग ही कोणकोणती प्रसार माध्यमे आहेत? पूर्वीच्या काळी कोणती प्रसार माध्यमे होती आणि आता आधुनिक काळात कोणती प्रसार माध्यमे वापरली जातात? या सर्व प्रसार माध्यमांची ओळख आपण आता करून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, फार प्राचीन काळी ज्या वेळेला लिपीचाही विकास झाला नव्हता आणि कागदही नव्हते, अशा काळामध्ये काही लेखन जेव्हा केलं जात असे त्यावेळेला चित्रलिपी होती आणि ही चित्रलिपी दगडांवरती कोरली जात होती। त्यानंतर कागद आला आणि भूर्जपत्र आलं आणि हे जे लेखन कला विकसित झाली आणि मग आपली माहिती ही दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, म्हणजे आपलं जे पत्र आहे ते दुसऱ्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी कबुतरांचा उपयोग केला जात होता। बातमी पोहोचवण्यासाठी नगारा वाजवत असत किंवा दवंडी पेटवत असत। मग हे नगारा वाजवणे, दवंडी पेटवणे म्हणजे सुद्धा बातमी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक साधन होतं। अशा पद्धतीचे हे नगारे होते आणि ते वाजवून गाव गोळा केलं जायचं। म्हणजे राजवाड्यांच्या काळांमध्ये राजाची बातमी गावापर्यंत पोहोचवण्यासाठी, गावाला गोळा करण्यासाठी अशा पद्धतीचे नगारे वाजवत असत। प्राचीन काळी बातमीचा प्रवास होत असे, म्हणजे काय व्हायचं तर एका गावातून दुसऱ्या गावामध्ये बातमी जेव्हा पोहोचवायची असेल तेव्हा घोडस्वार एका ठराविक अंतरापर्यंत तो लिफाफा घेऊन जात असे।
बघा, याला पोनी एक्सप्रेस असं म्हणतात. तर अशा पद्धतीने ही बातमी जी आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवत असत. मग ज्या वेळेला मुघल काळ होता, या वेळेला मुघल काळात बिहारमध्ये दुष्काळ पडल्यावर त्याची बातमी दिल्लीला कशी पोहोचली असेल, तर त्यासाठी अशा पद्धतीने घोडस्वारीचा उपयोग केला गेला होता आणि घोड्यांद्वारे एका ठराविक टप्प्यापर्यंत एक पोनी एक्सप्रेस हा घोडा घेऊन ती बातमी घेऊन दुसऱ्यापर्यंत जायचं आणि टप्प्याटप्प्याने ते घोडे दुसऱ्यांपर्यंत बातमी पोहोचवत असत आणि ती बातमी एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असे. आता आपण बघूया वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी. मग वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी म्हणजे काय आहे ते समजून घेऊया. इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीवले सार्वजनिक ठिकाणी लावत असत आणि प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत असत. प्राचीन रोमन राज्यात सरकारी हुकूम हे कागदावर लिहून काढत आणि ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. यात देश व राजधानीतील घटनांची माहिती असे. ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ऍक्टा डायर्ना म्हणजे डेली ऍक्ट, रोजच्या घटना. तर हे ऍक्टा डायर्ना नावाची वार्तापत्रे होती आणि रोम मध्ये सार्वजनिक ठिकाणी ती लावत असत. ही पहा, अशा पद्धतीने रोम मध्ये ऍक्टा डायर्ना म्हणजे डेली ऍक्ट, रोजच्या बातम्या ज्या आहेत, रोजच्या घटना ज्या आहेत त्या अशा लावल्या जात आणि लोक त्या वाचत असत. 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदनं जी होती ती सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. पहा, ही जी सरकारी निवेदनं आहेत, ही सरकारी निवेदनं सार्वजनिक ठिकाणी वाटण्याचे काम हे 7व्या शतकात केलं जात होतं. त्याचप्रमाणे इंग्लंडमध्येही लढायांच्या किंवा महत्वाच्या घटनांची जी पत्रके होती ती अधूनमधून अशी वाटत असत आणि ही पोनी एक्सप्रेस द्वारे वाटली जात असे. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत आणि ते ताज्या बातम्या राजदरबारात पाठवत असत. वर्तमानपत्राच्या आधीच्या काळात राजांचे आदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे जे विविध मार्ग होते ते कोणते होते पाहूया आपण. इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीवले सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ऍक्टा डायर्ना म्हणजे वार्तापत्रे रोम मध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत. 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत आणि इंग्लंडमध्ये महत्वाच्या घटनांची पत्रके घोड्यावरून वाटली जात असत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रसार माध्यमांचा इतिहास पाहूया. ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजेच वर्तमानपत्रे. मग ही जी वर्तमानपत्रे आहेत या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या असतात, अग्रलेख असतो, तसेच मनोरंजक माहिती असते, जाहिराती असतात आणि लोकांची मते असतात, तसेच अन्य पूरक मजकूर छापलेला असतो. या सर्व गोष्टींनी असं भरलेलं वर्तमानपत्र असतं. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रण कला वर्तमानपत्रे सुरू झाली. वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली.
वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले. वर्तमानपत्रामध्ये मुख्य बातम्या असतात, अग्रलेख असतात, तसेच लोकांची मते, जाहिराती, अन्य पूरक मजकूर असतो आणि त्यामुळे असं सगळं भरलेलं वर्तमानपत्र रोज सकाळी लोकांना वाचायला खूप खूप आवडतं. वर्तमानपत्रे ही स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या ज्या विविध बातम्या पुरवण्याचे काम करत असतात आणि चालू घडामोडींच्या नोंदीचा वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. पत्रांची उद्दिष्टे: स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणे, देशाचा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे, लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे, समाजातील अयोग्य घटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे. बेंगॉल गॅझेट भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र. 29 जानेवारी 1780 रोजी कोलकाता येथे सुरू झालेलं हे पहिलं भारतातील इंग्रजी वर्तमानपत्र. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखले जाते. जेम्स ऑगस्ट हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केले. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत सुरू झाले आणि त्याचे संपादक होते बाळशास्त्री जांभेकर. दर्पण मधून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहास वाचायला मिळतो. कंपनी सरकारचे जमा खर्च, रशिया हल्ल्याचे भय, हिंदू विधवा पुनर्विवाह, राजा राम मोहन रॉय यांची कामगिरी, स्वच्छता इत्यादी विषय दर्पण मधून हाताळले गेले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि तो दिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर हे एक पत्रकार, विचारवंत होते. संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. गणिताचे अध्यापन त्यांनी केले होते. नंतर डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी पदावर त्यांची नेमणूक झाली. नेटिव्ह सेक्रेटरी असताना अनेक ग्रंथांची भाषांतरे केली. ज्ञान प्रसाराच्या व प्रबोधनाच्या प्रेरणेने दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. वैचारिक प्रगल्भतेच्या बरोबर लोकशिक्षण केले. मुंबई इलाक्यात ज्ञान प्रसाराचा पाया घातला. पूर्व परंपरा नसतानाही त्यांनी वृत्तपत्रांची मांडणी, विषय, भाषा, अग्रलेख, स्फुटलेखन या विषयींचे निकष ठरवले. ज्वाज्वल्य निष्ठेने वृत्तपत्र लेखन केल्याने त्यांचे लेखन मराठी निबंध लेखनाची गंगोत्री ठरले. त्यांनी सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. पुनर्विवाह, स्त्रियांचा विद्याभ्यास, स्त्री पुरुष समान हक्क इत्यादी विषयांना निबंधातून वाचा फोडली. त्यांनी नियतकालिकांची परंपरा मराठीत सुरू केली. महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत त्यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. प्रभाकर हे वृत्तपत्र जे आहे ज्याचे संपादक होते भाऊ महाजन आणि प्रभाकर मधून फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती आणि लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. ज्ञानोदय संपादक रेव्हरंड हेनरी बॅलेंटाईन, अहमदनगर येथील ख्रिस्ती मिशनरीने सुरू केलेलं हे वृत्तपत्र 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोपचा नकाशा ज्ञानोदय मध्ये छापण्यात आला होता. मराठी वर्तमानपत्रात पहिलं चित्र छापलं गेलं होतं ते ज्ञानोदय मध्ये. विजेच्या साहाय्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ सुरू झाले आणि 1857च्या संघर्षाच्या बातम्याही ज्ञानोदय मध्ये छापण्यात आल्या होत्या.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, ज्या वेळेला भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदय मध्ये चाक्या म्हसोबा या शीर्षकाअंतर्गत छापून आली होती. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं केसरी आणि मराठा वृत्तपत्र. 1881 मध्ये केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर केसरीचे संपादक आणि बाळ गंगाधर टिळक मराठाचे संपादक यांनी ती सुरू केली होती. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना यामधून वाचा फोडली गेली. देशस्थितीचे वर्णन करून समाज प्रबोधन केले गेले. विलायतेतील राजकारणांची एतद्देशीयांना ओळख करून दिली गेली. देशभाषेतील ग्रंथांचा व पाश्चात्य विद्येचा प्रसार केला गेला आणि ब्रिटिशांविरुद्ध जनतेत असंतोष निर्माण करण्याचे कामही केसरी आणि मराठाने केलं होतं. वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्वाचे माध्यम होते. उदाहरणार्थ इंदुप्रकाश. इंदुप्रकाश पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. दीनबंधू. दीनबंधू या वृत्तपत्रामध्ये बहुजन समाजाचे हे मुखपृष्ठपत्र होते आणि त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले आणि या पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते. इंदुप्रकाशचे इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे आणि मराठी विभागाचे संपादक जनार्दन सखाराम गाडगीळ होते. दीनबंधूचे संपादक कृष्णराव भालेकर होते. स्वातंत्र्यपूर्व महाराष्ट्रातील जी वृत्तपत्र होती ती कोणकोणती होती? तर दर्पण, दिग्दर्शन, प्रभाकर, ज्ञानोदय, ज्ञानसिंधू, शतपत्रे, ज्ञानप्रकाश, धूमकेतू, ज्ञानदर्शन, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन, अरुणोदय, निबंधमाला, दीनबंधू, केसरी, मराठा, सुधारक, मूकनायक, महाराष्ट्र केसरी, बहिष्कृत भारत, जनता आणि मानवी समता. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोडवी वर्णन केली. सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम केले. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली आणि समाज सुधारक, नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. वर्तमानपत्र ही समाज मनाचा आरसा असतात. वर्तमानपत्रातून रोज सकाळी ताज्या बातम्या वाचायला मिळतात. म्हणूनच लोकशाहीचे जे आधारस्तंभ आहेत, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायपालिका आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जो आहे तो म्हणजे वृत्तपत्रे म्हणजे प्रसार माध्यम. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्ध नेते आदींची शताब्दी व 50-75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने लेख किंवा विशेष पुरवण्या काढतात आणि अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. म्हणून वृत्तपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. नियतकालिके.
नियतकालिके म्हणजे ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे, म्हणजे जे ठराविक कालावधीने प्रकाशित होतं. मग तो कालावधी कोणता असतो? तर साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक, वार्षिक. तर या कालावधीने जे प्रकाशित होतं ती साप्ताहिके, पाक्षिके आणि मासिके असतात. या वार्षिक अंक असतो आणि यांचा समावेश हा नियतकालिकांमध्ये होतो. आता नियतकालिकांप्रमाणेच काही अनियतकालिकही असतात, म्हणजे हाही प्रकार रूढ आहे. आणि अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा कालखंड जो असतो हा निश्चित नसतो, पण नियतकालिके मात्र ठराविक कालावधीत प्रकाशित होत असतात. नियतकालिके विशिष्ट विषयाला वाहिलेले अनेक लेखांचे विविध विषयांवरचे लेखन नियतकालिकात केलेले असते. नियतकालिक या वाङ्मय प्रकाराचा उदय युरोप खंडात 17व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. 18व्या शतकाच्या प्रारंभी निबंध या वाङ्मय प्रकाराचा उदय व विकास होण्यास नियतकालिके फारच उपयुक्त ठरली. 23 मे 1818 रोजी डॉक्टर विल्यम कॅरी यांनी बंगालमध्ये समाज दर्पण या नावाचे पहिले बंगाली साप्ताहिक व दिग्दर्शन या नावाचे पहिले बंगाली मासिक सुरू केले. त्यानंतर प्रबोधनाचे एक प्रभावी साधन म्हणून भारतात प्रादेशिक भाषांमधून अनेक वृत्तपत्रे व नियतकालिके सुरू झाली. प्रारंभीची नियतकालिके बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक सुरू केले आणि त्या मासिकाचं नाव होतं दिग्दर्शन. त्याचप्रमाणे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी 1929 मध्ये सुरू केलेलं साप्ताहिक, या साप्ताहिकाचं नाव होतं प्रगती. आणि प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले. आधुनिक काळातही जी नियतकालिके निघालीत, म्हणजे अनेक नियतकालिके होती. उदाहरणार्थ भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका, आणि ही आधुनिक काळातील नियतकालिके होय. नियतकालिकांमधून अर्थ, सामाजिक रूढी परंपरा, समस्या, पर्यावरण आदी सर्व विषय हाताळले जातात. वेब पत्रकारिता संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पत्रकारितेस वेब पत्रकारिता असे म्हणतात. वेब न्यूज पोर्टल, सोशल मीडिया, वेब चॅनल, यूट्यूब यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिला जातो. मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट, टेलिव्हिजन, रेडिओ, सिनेमा, रेकॉर्डर्स किंवा आपली वर्तमानपत्र या सर्वांमधून आपल्याला बातम्या समजत असतात. वृत्तपत्र मात्र आधुनिक प्रसार माध्यमात या ई वृत्तपत्रांना विशेष महत्व आहे. ई वृत्तपत्राचं स्वरूप छापील वर्तमानपत्रासारखे नसते. त्यामध्ये बातम्यांचे स्वरूप वा महत्व यानुसार बातम्या न येता त्या क्रमाने येतात आणि आपल्याला हव्या असलेल्या बातमीसाठी किंवा लेखांसाठी आपल्याला क्लिक करावे लागते. आणि मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर गुगल पेजवर जावं लागतं आणि गुगल पेजवर जाऊन आपल्याला ती बातमी शोधावी लागते आणि आपल्याला जी बातमी वाचायची आहे ती स्क्रीनवर येते आणि ती स्क्रीनवर बातमी आली की ती बातमी आपल्याला वाचता येते. मग त्यामध्ये वाचकांच्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी सुद्धा जागा असते. 1992 मध्ये शिकागो ट्रिब्यून या वृत्तपत्राची पहिली ई आवृत्ती निघाली. भारतात सर्वप्रथम द हिंदू तर मराठीत केसरी ही वृत्तपत्रे ई वृत्तपत्रे बनली. आज जगातील बहुतेक वृत्तपत्रे ई स्वरूपात उपलब्ध झाल्याने कोणालाही जगातले कोणतेही वृत्तपत्र कोठेही संगणकावर किंवा मोबाईलवर आंतरजालाच्या माध्यमातून वाचता येते. आकाशवाणी, आकाशवाणी म्हणजेच रेडिओ.
आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्वाचा आहे? स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. आकाशवाणी स्वातंत्र्य दिनापासून मनोरंजनाच्या कार्यक्रमांपर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम प्रक्षेपित करीत असते. भारताचा स्वातंत्र्य लढा, प्रधानमंत्री राष्ट्रपती यांची भाषणे, पुण्यतिथी, जयंती असे कार्यक्रम सादर करताना इतिहासाच्या अभ्यासाची गरज भासते. ऐतिहासिक घटना, चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती जाण्यासाठी ती इतिहास तज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक असते. ऐतिहासिक नाटिका सादर करताना पात्रांच्या तोंडची भाषा ऐतिहासिकच असली पाहिजे. राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे वा कार्यक्रम करण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचाच आधार घ्यावा लागतो. या सर्व दृष्टीने आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्वाचा आहे. आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते? आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत येते. IBC चे नामकरण काय झाले? स्वातंत्र्यपूर्व कालखंडात म्हणजे 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजे ISBS असे नामकरण केले व त्यानंतर 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ AIR असे झाले. म्हणजे IBS चे नामकरण शेवटी AIR असे झाले. विविध भारतीवरून किती भाषा व बोली भाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? आकाशवाणीच्या विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. विविध भारती ही भारतीय आकाशवाणीची एक वाहिनी आहे. याची सुरुवात 2 ऑक्टोबर इसवी सन 1957 रोजी झाली. भारत व जगभर प्रसिद्ध झाली ती बिनाका गीतमाला या कार्यक्रमामुळे. आजही ग्रामीण भागात मोठ्या संख्येने विविध भारतीचे श्रोते आहेत. AIR ला आकाशवाणी हे नाव कसे पडले? तर ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले आणि तेव्हापासून आकाशवाणी हे नाव पडले. माहित आहे का तुम्हाला? 23 जुलै 1927 रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन हे मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले आणि त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या. दूरदर्शन. सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. 1 मे 1972 रोजी महाराष्ट्रात मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. 15 ऑगस्ट 1982 रोजी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले आणि 1991 रोजी परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. आजपर्यंत भारतीय प्रेक्षकांसाठी 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत. दूरदर्शन आणि इतिहास यांचे जवळचे नाते आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती करण्याचे महत्वाचे काम
दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात. दूरदर्शनवरील रामायण, महाभारत आणि अशा पौराणिक मालिका, तसेच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला. रामायण, महाभारत सारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, राहणीमान, भाषा या संबंधीची जाणकारांच्या मदतीची गरज लागते आणि त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो आणि यासाठी इतिहास तज्ञांची गरज असते. खेळाडू, साहित्यिक, युद्ध, ऐतिहासिक प्रसंग, किल्ले, प्राणी जगत यांची माहिती सादर करतानाही त्यांचा इतिहास सांगावाच लागतो. सामाजिक प्रश्नांची मांडणी, शिक्षण, अर्थकारण, आरोग्य इत्यादी विषयांवरील चर्चा असोत व प्रत्येक ठिकाणी त्या संबंधी भूतकाळातील घटनांचे दाखले द्यावे लागतातच. इतिहासाच्या या आवश्यकतेमुळेच दूरदर्शन व इतिहास यांचे जवळचे नाते आहे हे सिद्ध होते. विद्यार्थी मित्रांनो, प्रसार माध्यमे आणि इतिहास या पाठामध्ये प्रसार माध्यमांची ओळख आणि प्रसार माध्यमांचा इतिहास हा भाग 1 मध्ये आपण समजून घेतला आहे. पुढील भाग जो आहे आपला भाग 2, यामध्ये आपण प्रसार माध्यमांची आवश्यकता, प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्रे याविषयी विचार करणार आहोत. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.